माझे बाबा असे कधी कधी विचित्र वागतात. नाही ताई, खरं सांगू का, तुमचे बाबा आहेत ना, लय झाक आहेत, एकदम वेगळे. आणि सुंदर नंतर पहिल्यांदा मला कुठल्या तरी माणसाच्या स्पर्शात ही वडिलांची माया जाणवली. चल लवकर आत, मी आणि सानिका आपली वाट बघतायत. चल. प्रत्येक आई बापाला वाटतं आपलं पोरग हिरो व्हावं, पण मला वाटतं आमचं पोरग प्रेम चोप्रा, प्राण, गुलशन ग्रोवर यांपेक्षा हलकट आणि नालायक व्हावं. तात्यासाहेब, अहो हलकटपणात या सगळ्यांना तुम्ही कवाच मागं टाकलंय सा. तुम्ही एक काम करा, तुम्ही ना वीर साहेबांना तुमच्यासारखं करा. हो नाही, याला हे कधीच जमणार नाही, कारण माझ्यासारखा मीच आहे आणि मी माणूस मोठा नीच आहे. या वाड्यातले समदेले चांगले आहेत. नारायणी ताई, गोरख काका, समद्यांना भरपूर सुख दे. मला काही नको, नारायणाशी. फक्त माझ्या सुंदरच्या आयुष्यात थोडस सुख टाक. बिचारा माझ्यासाठी लय धडपड करतो. आता जी शिंग फुटले ना त्याला, ती तुमच्यामुळं. त्याला सांगा मी कोण आहे ते. लहानपणी मनाचे श्लोक शिकवलेत, वागण्यात कुठं दिसत नाहीत ते. तो जे वागतो त्यात काही बी चुकीचं दिसत नाही मला. त्याला जसं शिकवलंय ना तसंच वागतोय तो. बापाशी उद्धटपणे वागायचं शिकवतात होय त्यात. आता ह्यातलं तरी काहीतरी शिका आणि कोणत्या वयात कोणते व्यवहार करायचे ना ह्याचं जरा भान ठेवा. मनाच्या श्लोकाव्यतिरिक्तही भरपूर गोष्टी शिकलोय. लक्षात ठेवा, इथून पुढे आईवर हात उचलायचा नाही. तुझी आई होण्याआधीपासून ती माझी बायको आहे, पण तेव्हापासून मी तिच्याशी असंच वागत आलोय. मला कळायला लागल्यापासून तुम्ही तिच्याशी असं वागताय, पण तेव्हा तुमचा हात धरायची हिंमत झाली नव्हती. आता आहे, म्हणून इथून पुढे तुम्हाला हात उचलू देणार नाही. काय ग, काय करतेस? लपलीस का? काही नाही, ते लपाछपी खेळतेय. इतके दिवस लपाछपीच तर खेळत होतीस, आज कोणाशी खेळतेस? नारायणी ताई. हो, खरं सांगतेस? अगदी खरं? हो म्हणजे. बस इथे. नको. बस 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 बस. नारायणी, इतक्या लवकर उठणं शक्य नाही, तेव्हा आता खरं खरं सांग काय झालंय ते. त्या बाई आल्या होत्या ना, म्हणून घाबरले. नारायणीच्या आईला बघितलंस तू, मग बरोबर आहे, आम्ही सगळेच तिला घाबरतो. पर त्या अशा काय आहेत? अशा का आहेत ते तिला आणि त्या परमेश्वराला माहित. एक सांगू का? काय? अजून चांगले वाटाल, फक्त ही दाढी कापल्यावर.